सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने आपली कूच धाराशिव जिल्ह्याकडे केली आहे। सध्या वाघ धाराशिव जिल्ह्यात वावरताना एका शेतकऱ्याला दिसून आलाय। त्या वाघाने त्या शेतकऱ्याच्या पाळीव जनावरावर हल्ला केला, तेव्हा त्या शेतकऱ्याने जीव पणाला लावून वाघाला हुसकावून लावला आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाने आता धाराशिवच्या वाशी तालुक्यात मुक्काम ठोकला आहे। वाशीच्या म्हसोबाची वाडी या गावात वाघाने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला केला। या गावातील शेतकरी रवींद्र कात्रे यांच्या गायीच्या वासरावर हल्ला केला। वाघाने हा हल्ला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास केल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं। वाघानं हल्ला केल्यानंतर त्याचा आवाज ऐकून शेतकऱ्यांनी गोठ्याकडे धाव घेतली, तेव्हा त्यांना गोठ्यात वाघ दिसला। त्यांनी वाघाला पळवण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, तेव्हा वाघाने शिकार सोडून तिथून धूम ठोकली। या वाघाला पकडण्यासाठी पुण्याची रेस्क्यू टीम कार्यरत आहे, पण अद्याप त्यांना वाघाला पकडण्यात यश आलेलं नाही। वाघाला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।